आज एवढं घर सुनं सुनं कोण दिसून राहिलं? बाबा मोठी आई कोणीच दिसून राहिलं घरात. राधिका, राधिका. आले का पियुषजी तुम्ही ऑफिसमधून? हो हो, आता चालू. म्हटलं घर कोण एवढं सुनं सुनं वाटून राहिलं. म्हटलं घरातले लोक कुठे गेले? आईनी बाबांनी किती टाइम होऊन राहिला आता. वावरातून आलेच नाही काय लोक? नाही नाही पियुषजी, वावरात गेलेच नाही आज. वावरात कोणीच नाही गेलं. वावरात नाही गेले काय? मग कुठे गेले तर? अहो ते रश्मीताईचा फोन आला होता. म्हणते त्याच्या सासऱ्याची म्हणते तब्येत खराब आहे म्हणते. तर मग मामाजीला फोन आला होता तर मामाजी म्हणे पहिले भेटून येऊन जातो म्हणे. तर ते आणि आतेबाई दोघे जण गेले. आता येतच असं काहून नाही आले काय माहीत आता. संध्याकाळ होऊन राहिली ना. झालीच म्हणा कायची होऊन राहिली. आता सूर्य तर पूर्ण मावळला. अजूनपर्यंत आले नाही. किती वेळचे गेले म्हटलं तुम्ही ऑफिसला गेले आणि नंतर थोड्या वेळात तेच चालले गेले. पण अजूनपर्यंत आले नाही. हो काय? आणि मोठी आई कुठे आहे? तर शांता मोठी आई कुठे आहे? असं ना त्या असं ना इथंच असन. गमून गिमून नाही राहिला असन तर गेल्या असन बाहेर. आतापर्यंत इथंच तर बसल्या होत्या गोष्टी करत. आता काही काय करून मग एकट्या एकट्या बसल्या राहते. आणि हे बाई देणं काम काही असं काही करून देतो. कपड्याच्या घड्या करू लागन आपल्याला. काही काम गिम राहिलं तर भाजी गिजी तोडताड करू लागते. आणि मग बसल्या राहते आपल्या. त्याला म्हणावं जराशी पाठ टाका तर म्हणते बाई झोप नाही लागत म्हणते बाप्पा मला. लेटपोटही नाही करत जराशा. गेला असं आता मन नाही रमून राहिलं असं तर. असं असं. आणि अंकुश आणि पूनम कुठे गेले? तर ते गेले काय बाहेर? नाही नाही आहे ना ते अंदरच आहे. दोघे जण अंदरच आहे लायब्ररीचे. घरात कोणी नव्हतं तर अंकुश भाऊची काही गेले नाही. एक चक्कर मारला होता वावरात वाटते. घेऊन गेले ते मग लवकरच. आणि मी किचनमध्ये होती. तुम्ही आवाज दिला तर मी इकडे आली मग. हो काय? मी काय म्हणतो राधिका, जरा असं नाही आहे काय, माझ्यासाठी चहा कर. हां, मी बॅग घेऊन जातो रूममध्ये. हात पाय घेत पाय धुतो, तिकडेच फ्रेश होतो जरासा. तू माझ्यासाठी चहा आण. हां, बरं बरं जा तुम्ही. हात पाय घेत पाय धुवा. हां जा, मी आणतो तुमच्यासाठी चहा. आता जर मी बोलन ना तर मग म्हणून बोलते, म्हणून ह्या म्हणून. हां, आता सगळे कामं तिच्यावर टाकून देते. आणि अंकुशला दिमाग नाही आहे काय? घरात कोणी नाही ना कोणी नाही. दोघीच जावा फक्त. हां, कसं बा बायकोला घेऊन अंदर बसाव. मग आपली वहिनी एकटी राहून जाईन. चांगलं वाटते काय असं? हां, इथे राधिका एकटी कामं करते किचनमध्ये. हां, आणि हे दोघं मस्त आपले आपले कामं करते रूममध्ये. हे काही गोष्ट झाली काय? हां, मोठ्याचा लायनाचा काही हे मानस नाही राहिला काय? हां, का आपली बा वहिनी एकटीच आहे घरात, आपण कसं गुलू गुलू करावं म्हणून दोघं जण कमऱ्यात. काही आहे, काही दिमाग नाही येऊन राहिला याली. हां, फक्त वाढून गेला. लग्न करून राहिला होता. हां, फक्त लग्नच करायचा सवाद आहे काय? बाकीचं काही घर गिर दार गिर काही समजणं का मोठे माणसं आहे कसं राहणं कसं नाही. हां, आता संध्याकाळ होऊन राहिली. दोघंचे दोघं रूममध्ये. पण काय करू, किती बोलू इले राधिकाले, किती काही म्हणावं तर हे म्हणते राहू द्या ना, जाऊ द्या ना, करू द्या ना. हां, हे चांगलं वाटते का असं? हां, दोघी दोघी म्हटलं बहिणी बहिणी सारख्या राहते. तर आता एका बहिणीला सोडून देईन, हे जाऊन म्हटलं अंदर कमऱ्यात बसून तर चांगलं वाटते काय? हां, ते काम करत बसन आणि ते तिथं मजा मारत बसून. घ्या पिऊची घ्या चहा घ्या तुमचा. राधिका, चहा आणला ना? इथं बस बरं जराशी. थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. मी गॅस बंद करून येतो. भात टाकला होता मी कुकरमध्ये, जळून जाईन तो. 2 मिनिटं थांबा फक्त. साऱ्या स्वयंपाकाची तिले फिकर, पुण्या घराची तिले फिकर. तिची फिकर कोणी करणार नाही आहे इथं. हां बोला आता पिऊची, काय म्हणून राहिले होते? मी काय म्हणून राहिलो, हे दोघं नवरा बायको केव्हा पाचच्या आहे रूममध्ये? काहून तर काय झालं आता? नाही नाही, काय झालं काय? हां, घरात कोणी नाही ना कोणी म्हटलं. हां, तू फक्त आणि ते पूनम आणि तिला घेऊन तो अंदर होऊन गेला. हां, आणि तिला काही लाजशरम नाही आहे का आपली बहिणी एकटी आहे बा म्हणून? तशी तर मोठी करते. बहीण 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 तई 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 राधिका तई. आणि आता एकटीला सोडून दिलं. हां, एकटी काम करून राहिली तू. आणि ते काय गप्पा गोष्टी करून राहिले काय रूममध्ये दोघंही नवरा बायको? नाही ना काय तुम्ही उलटा उलटा विचार करता. हां, तसं कीचं काही नाही आहे. आता म्हटलं मामाची तेले घेऊन चालले होते. मामाची तेले वावरातच नेऊन राहिले होते ना. मामाची सोबत चालले होते आणि ते संध्याकाळी येऊन राहिले होते. आज तेले सुट्टीसारखंच भेटून गेले ना मामाची तिकडे गेले तर रश्मीताईच्या इथं. तर ते गेले होते वावरात. त्यांनी एक चक्कर मारला आणि मग येऊन गेले घरी. आता तेले कुठं भेटलं? आज सुट्टीसारखंच भेटलं तेले. तर मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं. काय नवीन नवीन लग्न झालं, फालतूच काय आपण तेले डिस्टर्ब करत बसा. म्हटलं जाय म्हटलं. मग पुनमनं विचारलं म्हणे जराशी आराम करतो म्हणे राधिका ताई म्हणे. अंकुची आहे तर म्हणे. म्हटलं जाय म्हटलं. आता ते स्पष्ट काय बोलून आपल्याला मग चांगलं वाटते काय? म्हटलं जाय बाई. हां, जाऊ दे ना, करते ना ते, करू लागते ना कामं. हां, एखाद्या वेळेस नवरा घरी राहिल्यावर नवऱ्यानं म्हटलं तर मग नाही म्हणता येते का बायकोले? अरे हो, मी तर तेच म्हणून राहिलो ना. मी तेच म्हणून राहिलो. हां, म्हटलं त्याला दिमाग नाही आहे काय? का आपली वहिनी एकटी राहीन, एकटी कामं करण कशी करण पा म्हणून एवढ्या मोठ्या घराचे 1-2 माणसं आहे का घरात? आणि तू किती मेट आहे वो? हां, तुला 12 हेलायचं जोर येते काय? हिचंही करू दे, तिचंही करू दे. हां, सगळं करू दे. ते तिच्या अंगावर थोडंसं भार टाकणं. हां, भार टाकशील तर म्हटलं त्याला समजन. नाही तर तू चालली गेली होती तर तिला त्या पोरीला काहीच नाही आहे म्हटलं. हां, काहीच नाही आहे. फक्त लग्न करायचा सवाद होता त्याला. बाकी कायचं नाही आहे म्हटलं. त्यालाही नाही आहे आणि तिलाही नाही आहे. आता तुम्हाला काय झालं? काहून अशी बोलून राहिले तुम्ही? मला वाटते त्या दिवशी तुम्हाला अंकुजीनं म्हटलं ना, ती गोष्ट आतापर्यंत खटकून राहिली तुम्हाला, है ना? जाऊ द्या ना, मग काय आहे, लहान लहान गोष्टी मनावर घेत बसता. हां, जाऊ द्या. आता एखादा दिवस भेटला तर बोलू द्या लागते. नवीन नवीन जोडपाय. हो काय?
ते नवीन नवीन आहे आणि आपलं लग्न झालं होतं तेव्हा. हां तू तर कधी नाही राहिली अशी दिवसभर रूममध्ये मया. तुला किती किती म्हणो का येवं तर तू तर काही हे खेच नाही कानावर. हां राहू द्या, मग भांडे पडले आहे, मग कपडे पडले आहे, मग ढमकं टमकं बस अशीच करे तू. तुला तर नवऱ्याची काही फिकरच नव्हती. हां तिला पाय बरं कशी नवऱ्याची फिकर आहे, कशी जाते नवऱ्याजवळ. हां आणि तुला फक्त कामाची फिकर आहे, बाकी कायची नाही. अहो पिऊजी कायले म्हणून जाडता तुम्ही. हां आपल्या वेळेस अशी परिस्थिती होती काय. हां मामाजी होते घरी, आतेबाई घरी राहत जाय. हां आणि काय म्हणते तर रश्मीताई होत्या घरी आणि काम करणारी मी एकटीच होती. हां कोणी करू लागे काय मले. आणि मग एवढं मोठं घराचं काम करणं आणि मी इथे येऊन बसली असती तर मग कोणी केलं असतं घरात दाराचं. हां कोणी मग किचनमध्ये तर जाऊन नाही पाय. मलाच करा लागे, आताही मलाच करा लागे, नंतरही मलाच करा लागे. आणि मी जर अशी तुमच्यासोबत बसली असती मग कोणाला काही लागलं असतं तर मग काय. आपल्यालाही सगळ्याचा विचार राहते ना. तेच तर मी म्हणून राहिलो, सगळीचा विचार तुले काऊन राहते सगळीचा विचार. हां तेले विचार नाही सगळीचा. कसा बोलला तू मला त्या दिवशी. हां कसा बोलला. फिकर नाही आहे म्हणे वहिनीची म्हणे तुम्हाला म्हणे. माझ्या बायकोची मला फिकर आहे म्हणे. एवढी फिकर त्याले. हां दिवसभर बायकोले घेऊन बसून राहिला. आणि मी आज जर बसू दिलं तर माझ्या बायकोले दिवसभर उपाशी मरून जायचे हो. उपाशी मराले. जाऊ द्या ना हो, लहान लहान गोष्टी कायले मनावर घेता. मी नसते आता आते बाई आणि मामाजी येईन तशी तर आता स्वयंपाक करतच नसतो मी. तिला माहीतच नसेल मी स्वयंपाकाला लागली म्हणून. पण म्हटलं आता मामाजी गेले म्हटलं आणि सकाळी त्यानं जेवण नाही केलं ना काही नाही केलं दोघंही जणीनं. तसेच चालले गेले ते नाश्ता करून. आता म्हटलं तिकडून येईन, आता तिथं जेवायला भेटते नाही भेटत कारण की आता सगळे जर दवाखान्यात असन तर मग कोण करणार आहे जेवण पाणी. आता तर म्हटलं येले भुका गिका लागल्या असन तर म्हणून मी लवकर पिळली स्वयंपाक करायला. म्हटलं पटापट स्वयंपाक करून घेतो म्हटलं आणि मोकळी होऊन जातो म्हटलं. मग हे आले का बस ते हातपाय धुतले का ताट काढले मग म्हणून मी लवकर भिडली. तिला तर माहितीही नसेल मी स्वयंपाकाला भिडली म्हणून, नाही तर आली असती ते. जाऊ द्या ना, मी एक आवाज देऊन देतो तिला. राधिका तू ना तिची लय केअर घेतो म्हटलं, लय केअर घेतो. पाहिजे एक दिवस म्हटलं ते तुला एकदम तोंडावर पाडून. शिकली सवरली आहे म्हटलं ते, तुझ्यापेक्षा 10 पटीनं चतरी आहे. हां आणि बातच म्हटलं नवऱ्याला भडकवते आणि बातच करते आणि थोडी काही दीड कमी शायना नाही आहे, लय दीड शायना आहे तो. हां पाहिलं मी त्याच दिवशी पाहिलं त्याचं कसं काय आहे तो. आपण म्हटलं आपण मोठा आहे म्हणून सगळं सांभाळूनच घेऊन चला. हां तू विचार करते का बोलायच्या वेळेस. मोठ्यानी पाहत छोट्यानी पाहत काही नाही पाहत म्हटलं, नुसतं तोंडवर बोड आले ठेवते. त्याच्या शिक्षणाचीच म्हटलं त्याला लय हे आहे. लय गर्व आला त्याला त्याच्या शिक्षणाचा. आता 2 वर्ग जास्त शिकले आहे की ते आपल्यापेक्षा म्हणून. बरं चहा प्यात बरं तो पूर्ण थंड होऊन राहिला, नाही तर मला अजून गरम करून आणून द्या लागेल मग तुम्हाला. प्या तो चहा. हां तसाच आहे ना हातात कप. आणि जाऊ द्या त्याचं काही टेन्शन घेऊ नका, मी आवाज देऊन देतो तिला. पुन्हा मला आवाज देऊन देतो आणि दोघी मिळून पोळ्या टाकून घेतो आम्ही. कायची भाजी करून राहिली तर आता मला तशी लवकरच भूक लागली होती आज. डबा सकाळी बनवला होता की नाही तो लवकरच जेवला आम्ही आज. वेळाच्या पहिले आज लयच भूक लागली. काय बनवत होतं आज भाजी. हवा गट्टूची भाजी बनवतो आता. भात तर केला, आता पोळ्या राहिल्या फक्त आणि भाजी राहिली. बोलवते ना तिले म्हणा तू कणिक भिजून घे म्हणा आणि मी इकडे भाजीचं करून घेतो. होऊन जाते ना मग पटपट. आणि मोठ्या येईन म्हटलं तेले तुमच्या छतला चहा ठेवला थोडासा, खेळायला का तेले देऊन देतो. 4 वाजता दिला होता तेले चहा. तेली सवय ना चहा प्यायची मामाजी सारखी. थोड्या वेळात पण मागत नाही त्या. म्हणत नाही का चहा करून दे का काही करून द्या. हां बसल्या राहते फक्त. अहो मोठ्या आईचा स्वभावच तसा आहे, त्या तोंडानं काही मागत नाही. नेऊन दिलं तर खाऊन घेते. चहाही देशील ना तू तर पिऊन घेते म्हटलं. पण अशा म्हणत नाही का मला कोपर चहा देऊ बाई का मला चहाची आठवण आली. तसा स्वभावच नाही आहे तिचा. बरं असं नाही याच्यातला चहा तर आल्या काय तर पाय तेली आणि देऊन दे चहा. हो देऊन देतो ना. पुन्हा असं वाटते का हे सगळं काही स्वप्नच आहे काय नाही काय. आपण काय विचार केला होता कॉलेजमध्ये आणि म्हटलं खरंच आपलं लग्न होऊन गेलं. हे सगळं म्हटलं आतापर्यंत तर व्यवस्थितच चालत आलं. आता बस आता एक वेळ आपला रिझल्ट लागला ना तर मग कोणत्याच गोष्टीचे आपल्याला टेन्शन राहणार नाही म्हटलं. रिझल्ट लागला म्हटलं पण तसंच मी नोकरी शोधायच्या याच्यात पडतो. भेटतेच म्हटलं एखादी चांगली ना चांगली प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी. काही टेन्शन नाही राहत मग आपल्याला आता. मस्त आपलं सुखाचं जीवन आहे म्हटलं समोरचं. अहो अंकुजी ते सगळं काही चांगलं आहे म्हटलं, ते सगळं काही होईनच. पण आता मला जाऊ द्या. आता किती वेळ होऊन राहिला, 4-5 तास होऊन राहिले ना. मी ह्या रूममध्येच आहे म्हटलं. राधिका ताईने एक वेळही आवाज नाही दिला मला. आणि मला जाऊ द्या आता स्वयंपाकाचा वेळ होऊन राहिला. मी राधिका ताईला म्हणतो काय करता काय नाही स्वयंपाक, त्याला मदत करू लागतो मी. आणि मला जाऊ द्या आता तुम्ही. लय वेळ झाला ना आता. किती वेळची बसले मी तुमच्याजवळ. आता जातो मी तिकडे पाहा लागते ना. मग त्याच्या अंगावर येऊन जाईन सगळं. काय हो जातो ना लावून देतो. तुला काय घडीवर बसता नाही येत काय. घडीवर बसायले आणि काय झालं त्यानं करून घेतलं तर सवय आहे म्हटलं त्याला करायची. एवढ्या जणीचा स्वयंपाक करते म्हटलं त्या. आणि इतक्या दिवसापासून तर एकटाच करते. आताच मदत पाहिजे का त्याला. तू आली तर नाही तर काही एकट्या करे नाही का त्या. आणि तू मदत करतो. घडीवर बस ना मला मग भेटते का वेळ भेटायले. मग बाबा आई राहिले म्हणजे मग चांगलं वाटत नाही. आणि आई बसू देते का. आई तर 50 वेळा येते दरवाजाजवळ काय करून राहिले काय नाही. वेळ भेटला तर बसून जाय. मग तर आहेच उद्यापासून वावरत जाणं. हवं तर उद्यापासून म्हटलं मी येईन ना वावरात. मी राधिका ताई मोठी आई आतेबाई मामाजी सगळे आम्ही वावरात येऊन राहिलो म्हटलं.
वावरात येऊन राहिलो आणि तिथंच म्हटलं टोपणं गिपणं करा म्हटलं तुमच्यासोबतच आहे ना उद्या. हो काय जमलं मग उद्यासोबतच राहायला भेटून आहे ना. तसं नाही आहे ते कसं आहे आता आपण कॉलेजमध्ये होतो दिवसभर सोबत रूममध्ये सोबत आता इथं कसं इथं कामावर चालला जातो मग दिसत नाही ना तुम्हाला दिवसभर कुठं दिसतं. हाव काय म्हणजे मग तुम्हाला नोकरी लागन. हा आता रिझल्टला वेळच किती आहे. नोकरी लागन तर का 50 वेळा यान काय तुम्ही मला पाहाले. हा काय करून राहिली काय नाही तर एवढंही काही हे नाही करा लागत. हा एवढं कराले आता कामधंदाही नाही करान काय अशाच्या ना. हा नाही तर 50 वेळा येत जाण मग मग चांगली नोकरी भेटेल काय अशा ना तुम्हाला. नाही नाही ते तर पोट पाण्यासाठी ऍडजस्ट करावंच लागते. आता घरी आहे आता कोणता कामधंदा आहे. हा कोणता कामधंदा आहे फक्त वावरात 2-4 वेळा चक्र मारणं आणि झालं. हो हो ते तर आहे म्हणा. बरं जा तुम्ही आता तुम्ही करा आराम करा आराम. आता आते बाईचा ना माझी याचाही वेळ होऊन राहिला म्हटलं. हा आले का काय माहीत मला तर माहीत आहे मी तर बाहेर नाही निघाली रूमच्या. पाहून येतो मी जराशे आले काय तर जर तुमच्या आईने माहीत पडलं ना तर म्हणून का रूममध्येच घुसले आहे का म्हणून दोघे जण म्हणून जाऊ द्या पप्पा मला पहिले. शांताई मी तुमची किती वेळची वाट पाहून राहिली. आता म्हटलं किचनमधून झाकून पाहिलं तर मला दिसला इथं तुम्ही बसल्या. तर म्हटलं चला म्हटलं चहा केला होता पिऊची आले तर होता थोडासा चहा तुमच्यासाठीच केला होता. मग घ्या ना चहा घ्या ना. कुठं गेले होते तुम्ही. चहा केला का बाई आणि ते ना दे. कुठं नाही आता गमून नाही राहिलो होतो घरात. तू चालली गेली स्वयंपाक खोलीत आणि पूनम तर मला दिसलीच नाही लय वेळची. तर म्हटलं एकटी बसू बसू बोर होऊन राहिली होती मी. तुले म्हटलं बाई दे मी निवड करून देतो बाई. काय करून राहिली तर भाजी गिजीचं तर तू म्हणे राहू द्या म्हणे आई म्हणे. मग म्हटलं काय करू बाई तर मी जराशी बाहेर गेली होती ते रंजनाबाईच्या इथं. तिथं जाऊन घडीभर बसली तर अशाच आम्ही गोष्टी केल्या बाई. तर ते म्हणून राहिली होती म्हणे मन होतं म्हणे वावरात याले म्हणे. आता सून आहे म्हणे करणारी म्हणे महागीचा रोज आहे म्हणे येऊन जाते म्हणे 1-2 दिवस गेली तर पैसे म्हणे. तर काय म्हटलं मग चल ना तर म्हटलं आता उद्या चाललो बाई म्हटलं आम्ही आम्हाला म्हटलं बायांनी भेटून राहिल्या ना काही नाही भेटून राहिलं म्हटलं भाऊले म्हटलं. तर म्हटलं चल म्हटलं तू येत असशील तर ते म्हणे मी येतो म्हणे. तर मी म्हटलं सकाळी करून ठेव आता माहीत पडते. एक चक्कर मारा लागन आणि सांगा लागन का बा किती वाजता जा लागते काय जा लागते. तर सकाळी भाऊजीला विचारून मग तिला सांगून देतो मी. मग ते येऊन जाते मग आपण 5 जण येऊन जातो म्हटलं. हो काय जमलं मग एक बाई अजून भेटून गेली आहे ना. लवकर लवकर काम निघून जाते मग. जेवढ्या लवकर चाललं तेवढं चांगलं आहे ना. बरं केलं तुम्ही त्याला हो म्हणून दिलं तर. नाही तर काय पाणी पावसाळ्याचं जेवढ्या लवकर झालं तेवढं चांगलं बाप्पा. पेरणं गिरणं मग लागन तर किती काय आलं पाणी तर चालते. बस बी चाललं गेलं पाहिजे मातीत. मामाची नातेबाई आल्या. आतेबाई एवढा उशीर कसा काय झाला तुम्हाला याले. लस उशीर झाला ना. काहून जास्त आहे का त्याची तब्येत रश्मी त्याची सासरीची. नाही व जास्त दिसत नाही आहे तब्येत चांगलीच तर दिसलं मला. आता भरती आहे पहिले होती म्हणते तब्येत खराब पण आता नाही आहे जास्त आता बरी वाटून राहिली. आणि आम्ही काय बस स्टँडवर आलो आम्ही लवकरच निघालो तिथून. तिथं कुठं थांबलो थोडा वेळ तिथं थांबलो घरी आणि मग थोडा वेळ दवाखान्यात. आणि तिथून निघालो म्हटलं तर चांगलंच पाण्यानं झोडपलं चांगलं शिरवा आला म्हटलं झन्नाटून अर्ध्या तासाचा. आणि मार पाणी होऊन गेला. इकडे नाही आलं का पाणी. नाही इकडे तर नाही आलं. 1 थेंबही नाही आलं इकडे पाणी. 1 थेंबही नाही आलं पाणी. बाप रे बाप तिकडे तर काय पाणी आलं. अरे रे 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 पूर्ण रस्ता भिजला. बसवाले थांबून गेले प्रवासी थांबून गेले. चांगला घंटाक म्हटलं तिकडेच तुटला. आणि मग रस्त्याने पाणी लागलं अजून. मग तो बसवाला हळूहळू चालून राहिला होता ना तर याले उशीर झाला बाई. आता मी काय म्हणतो राधिका जरा सांगही वलं झालं. बाई चहा आण आता तू. चहा आण आता. बोललो डोकं घन्नाटून राहिलं म्हटलं एक तर पाणी आणि नंतर तो बसचा प्रवास त्याच्यात नाही काय मग डोकंच दुखू येते. बाई चहा आण. हो मामाजी आताच आणतो. कशी आहे रश्मीच्या सासरीची तब्येत कशी आहे. रश्मी कशी आहे. चांगली आहे ना वहिनी मस्त आहे. रश्मी चांगली आहे. सगळं आता व्यवस्थित दिसून राहिलं तिच्या घरचं. ते पाहुणाही समजदार वाटून राहिला आता पहिल्यापेक्षा. जिम्मेदारी समजून राहिली त्याला. चांगलं आहे. आता ते भाऊची तब्येत थोडीशी बैकली होती म्हणते. आता भाऊची तब्येत जागेवर येऊन राहिली होऊन जाईन म्हणते 1-2 दिवसात सुट्टी. असं पिंट्याचे बाबा मी पहिले कपडे बदलतो. हे एवढं मोठं घालून घेतलं म्हटलं मी. भल्ली गरमी होऊन राहिली. एवढं भिजू नाही म्हटलं सारा अंग कचकच लागून राहिलं. मी मैलचे पहिलेचे कपडे घालून घेतो बाबा. हे उतरून ठेवून देतो. उतरून ठेवून देतो राहू दे ना. तुला तर मोठा हरी घेऊन राहिला होता. मोठा हरी केले जसं तिथं बिमार माणसाला पाहायला नाही गेली तू. हे दाखवायला गेली होती पहा मला किती मोठे दागिने आहे. आणि तो गजरा काही गरज होती काय. बिमारीच्या जागी काही ढोंग करणं जास्तीचे त्यानं पाहिलाच नाही. जसं पैसा दिला दागिने पाहिलेच नाही त्यानं आहे नाही काय. जाय उतरून ये कपडे सारे ते ओले सारे. आणि गरमी होऊन राहिली म्हटलं ते. जे सारं अंग खाजून राहिलं असं ओल्या कपड्याने एवढ्या वेळचं. चांगलंच लागलं ना. तिथं बस स्टॉपवर पाणी मग तिथून इथं येईपर्यंत अंगातच ओले कपडे. खात खुस होऊन राहिली असं आणि मला म्हणतं का गरमी होऊन राहिली. जाय बदल कपडे.
तुम्ही नाही काय जास्तीच्या गोष्टी केल्याशिवाय तुमचं पोट भरत नाही भरत तुमचं. रस्ता नाही म्हटलं नुसते पटर पटर करून राहिले होते. काय म्हटलं पोरीले काय नाही हां, आणि काऊन घातले कपडे आणि काऊन नाही. एकटं म्हटलं कोणाच्या इथं लग्नात विग्नात काही मला नेत नाही हां, एकटेच जाता आणि एकटेच येता. मै हाऊस केव्हा पुरी करू मी हां, केव्हा पुरी करू म्हटलं. दागिने फेगिने घालायचे, नवीन कपडे घालायचे, तेच ते कपडे घालायला लागते म्हटलं. एखाद्या वेळेस घातलं तर तुमच्या पोटात वल्ल खूप आले. घेतो बदलून मी. पहा ना पहा कशा गट चहा पिऊन राहिला म्हटलं. हां, मस्त आराम करणं चालू आहे. आहे तर भेटून राहिलं की नाही इथं. हां, आहे तर भेटून राहिलं ना. गोड गोष्टी करणं नाही तर खाणं आहे तर खासाठी. मामाजी मी आणतो चहा आणतो हां. हो बाई हो. अरे भाऊजी तुम्ही बदलून घ्या ना कपडे. तुमचे ओले झाले असन ना, तिचे ओले झाले मंदाचे तर तुमचे झाले असन. तुम्ही बदलून घ्या, दुसरे घालून घ्या. नाही वहिनी, ते म्हटलं म्हशीसारखीच आहे, एकदम म्हशीसारखीच आहे. तिच्याकडून चालणं होत नाही, तिच्याकडून पटपट उरकत नाही. म्हटलं चांगला झल्ला आला तर पटपट माणसानं बस स्टँडच्या अंदर घुसाव नाही काय. हां, खिडकी लावून ठेवा. खिडकीनं बसली म्हटलं त्या बसमध्ये, त्या खिडकीनं पाणी लागत नाही काय. सारं तोंडावर येते, सारं अंगावर येते. म्हटलं बस स्टॉपमध्ये ओली झाली, मग खिडकीनं बसली तर तिथंही ओली झाली. एखाद्या लेकरासारखी. लेकरू पण निघालच नाही वहिनी तिच्या अंगातून. लेकरू पण निघाले. मैगी नाही झाले कपडे ओले, नाही झाले. मै चांगलेच आहे, कोळलेच आहे मै कपडे. भाऊजी मी काय म्हणून राहिली होती म्हटलं, आता सध्या मी तिकडे गेली होती रंजनाच्या इकडे. तर म्हटलं ते म्हणे मी येतो म्हणे. तिचंही मन आहे म्हटलं. सध्या महाग रोज आहे की नाही. म्हणे घरी बसल्या म्हणे काम नाही ना धंदा नाही म्हणे काही. सून आहे म्हणे घरात. तर म्हणे मी असं सांगितलं तिला आम्ही चाललो म्हटलं उद्या वावरात म्हटलं. तर ते म्हणे मी येतो म्हणे, मला धर जा म्हणे. तर मी तिला हो म्हणून दिलं. हो म्हटलं काय चांगलं केलं ना तो. हां, लय चांगलं केलं म्हटलं. आणि काही टेन्शन नाही आता. तुम्ही चौघी आणि एक रंजनाबाई, 5 जणी होऊन जाते ना मग. हां, काही टेन्शन नाही म्हटलं. 5 जणी राहिले का एकरीले 2 बाया आणि एकरीले 2 बाया, म्हणजे आपलं अडीच पावणे 3 एकर होऊन जाते म्हटलं उद्या. हां, टेन्शन राहत नाही मग. नाही भाऊ, असा अंदाज नका लावू तुम्ही. असा अंदाज बिलकुलही नका लावू म्हटलं. एकरीले 2 बाया. आता त्या ज्या 2 बाया राहते त्याला सगळं हे राहते, अनुभव राहते कामाचा. कसं काय करावं लागते तर त्या फरक घेते आपलं बियाणं. सरकी घेतली का सरळ निघाल्या. इथून झाल्या वहिन्या का डायरेक्ट म्हटलं तास संपल्यावरच उभ्या होत्या त्या. आणि येईले काय समजते एवढं. येईले समजत नाही ना. आपली मंदाई तशीच आहे थोडीशी. तिलाही काम उरकत नाही. ते पुन्हा मग नवीनच आहे म्हटलं. मग हाच कोण काम करणार, मी आणि राहते का. आणि ते म्हटलं रंजनाले काय माहिती एवढं जमते का नाही जमत. ते कुठं जाताना दिसली मला. मागं गेली होती ते 1-2 वर्षाच्या पहिले. पोराचं लग्न व्हायच्या अगोदर जाय म्हटलं ते कामावर. मग पोराचं लग्न झालं तर सून आली होती तर मग गेलीच कुठं. आणि मग सून चालली गेली होती तर मग घरचंच काम करावं लागे. ते नाही गेली, तिला काही एवढं जमत नाही कामागिमाचं. आता काय माहीत, पण आता माणूस तर भुलत नाही म्हणा एक वेळा शिकलेलं काम. पण आता माहीत पडते उद्या काय होते काय नाही. तर आता तुम्ही 5 बाया म्हणून राहिले ना तर 2 चक्कर वावर पकडा. जास्त काही पकडू नका. 2 एकर फक्त. बरोबर आहे वहिनी तुमचं, एकदम बरोबर आहे म्हटलं. बरोबर बोलून राहिले तुम्ही. 2 चक्कर पकडायला लागन आहे नाही काय. म्हणजे 2 एकराचं बियाणं उद्या घेऊन जा लागन. म्या म्हटलं 6 तासावर एक तुरीचं तास लावून देतो. 1 तास लावू का 2 तास लावू तुरीचं. 6 तासावर लावता काय. नाही 6 तासावर कायले लावता. 1च तास. घरी काम येते ना तूर झाली तर. हां, दाडगिडू करायला घरी काम येते. असं करा ना, 4 तास इकडून आणि 4 तास इकडून, म्हणजे 8 तासावर घ्या तुम्ही 2 तास तुरीचे. म्हणजे कसं वेचणाऱ्याला बरोबर येते म्हटलं. 2-2 तास जर घेतले तर 2-2 येते. आणि किलोचा दिला तर 2 इकडून आणि 2 तिकडून अलट पलट करून मोकळं होऊन जाते माणूस. 8 तासावर घ्या म्हटलं. वय चांगली अगय पगई दिसते आणि तुरही मस्त जमते म्हटलं 2 तासाची. बरं असं करू मग. असं करू 8 तासावर टाकून देऊ 2 तास तुरीचे. काय मी तो गेला होता काय तर वावरात. त्याला सांगितलं होतं वखरवाल्याला वखर गिकर करून ठेवतो म्हटलं. फुली गेली पाडून म्हटलं. गेला होता काय तर. एखादा चक्कर मारा लागून आता झोपाच्या अगोदर. एक वेळा जा लागून बाहेर आणि मारून या लागून. या अंक्या कुठे गेलं तर. अंक्या गेला नव्हता काय वावरात. काय माहीत सकाळी मला म्हणे जातो म्हणे वावरात म्हणे. तेव्हापासून काही दिसला नाही. लक्ष नाही म्हणे त्याच्यावर. काय माहीत बाहेरच आहे काय तर का घरात आहे तर. दिसलंच नाही मला तो सकाळपासून गेला तर. अरे बाबा आले का तुम्ही. केव्हाच आले. अरे आत्ताच तर आलो. बस आत्ताच आलो. आणि राधिकाले म्हटलं का चहा कर म्हटलं. आणि तू याई अंदर गेली कपडे बदलवासाठी. तिकडे चांगलं चाललं ना पाणी तर ओलच झालं होतं. ते जास्तच झाली म्हणा. मला नाही लागलं पाणी. तर आताच तर आलो. असं कशी आहे तर रश्मीच्या सासरीची तब्येत कशी आहे. आता बरी आहे ना. बरी आहे. आता कसं एकटा माणूस पडला तो. आणि सगळं काम धंदा सगळं काही अंगावर येऊन गेलं. वावर शेताचं पायनं घरचं टेन्शन. आणि त्याच्यात म्हटलं आपली पोरगी जवळ ते वेगळे राहून राहिले होते ना. आता ऐकलं म्हणते तर आता आले ते. तिथंच दिसली ना मला रश्मी त्याच घरात. हो काय गेली काय मग. किरायानं राहून राहिली होती तर गेली काय आता सासू सासऱ्याच्या इथं. हो होती ना. होती तिथंच होती ते. तिथं भेटलो तिले मग दवाखान्यात गेलो. तर त्या माणसाला टेन्शन असेल ना सगळं. मग ते टेन्शन कुठं ना कुठं तर निघणारच आहे.
मग आला म्हणते तेले अटॅकचा झटका आला होता म्हणते तेले. ते तर बरं झालं म्हणते, जास्त तीव्र नव्हता, पण दुसरा होय म्हणते त्याचा ह्या. आता तिसऱ्यात तेले लय सांभाळा लागन. हो ना बाबा, ते किती कष्ट करते म्हटलं, रश्मीचे सासरे लस कष्ट करते ना. एवढं मोठं घर पाहिणं, एवढं मोठे वावर पाहिणं, सगळं पाहिणं म्हणजे काय कमालीची गोष्ट नाही आहे की त्याची ह्या वयात ते. म्हटलं किती वय आहे त्याचं तरी सगळं करते म्हटलं. ह्या आपल्या इच्छेले सर असं समजावं लागत होतं ना. रश्मीला समजावं लागत होतं जरासं, आता चांगल्यानं राह म्हणून, चांगल्यानं कर म्हणून. अरे मी जास्त काय बोलू रे पोरीसोबत, तिची आई होती बसली. आता काय मी काय गोष्टी केल्या दोघी मायलेकीनं आणि काय नाही तर. आता गडबड होती ना मला, म्हटलं मी जातो आणि पटकीन येऊन जातो म्हटलं. उद्या मग पेरणं धरायचं आहे ना वावरात. मला इकडची गडबड होती, पण पाहिले जाणं गरजेचं होतं ना. म्हणून नाही काय म्हटलं, तसं 2-3 गोष्टी बोललो मी, जवायला समजावलं. आणि आता आता बरी राहून राहिली ना, ते बरी राहून राहिली आणि जवळ बरे राहून राहिले. राहीन येईन हळूहळू दिमाग येईन. काय माहित दिमाग येते का नाही येत. आता एवढ्यानं आली आणि तर चांगलं राहिले पाहिजे बाप्पा ती, नाही रश्मीनं. नाही तर बस मग अजून पहिल्यासारखीच करण. आणि आईनं समजावलं असं का भडकावलं असं. आईचं कामच तसं आहे, कुकडच्या कुकडे. नाही पण मला नाही वाटत भडकावलं असं म्हणून. आईनं चांगलंच सांगितलं असं तिले. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आज भरपूर कमेंट करा. उद्या म्हटलं तुमची राधिका सगळीची नावं घेईन. आज ते करून राहिली चहा सगळीसाठी. उद्या मग सगळीची नावं घेईन ते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.